उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्या चौकशी होऊ शकेल। पार्थ पवारला आणि एमआयडी एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून, आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे। पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही। हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत। LLP ॲक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे। शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024 ला भरते, त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024 ला आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तर अशा कलेक्टरना तात्काळ